नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सुरुवात करणार आहोत। आज आपण गोबी मंचुरियन बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे। तर बघूया आपण आता काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, इथं आपण आता पत्ता गोबीचे बारीक केलेला किस घेतलेला आहे आणि या ठिकाणी अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। या ठिकाणी आता आपण मिरची घेतलेली आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडं मंचुरियनसाठी लागणारं मंचुरियन पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण हे अद्रक लसूण यांचा पीठ चला आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तर आजची रेसिपी आहे आपली गोबी मंचुरियन। तर आपण आता त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, आपण आता अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिरची यांचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपण जे पत्तागोबीचा जो किस आहे तो आपण आता बारीक पिळून घेणार आहोत। पूर्ण जो पत्तागोबीचा किस आहे तो पूर्ण आपण या ठिकाणी पिळून घेणार आहोत। तर आपण आता या ठिकाणी पत्तागोबीचा केस पूर्णपणे पिळून घेतलेला आहे आणि आपण आता जे अद्रक लसूणचा पेस्ट आहे तो सर्व आपण आता यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणि आपण आता जो मंचुरियनचं पीठ आहे तो या ठिकाणी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आणि तर आता आपण अद्रक लसूणचा पेस्ट गोबी मंचुरियन पीठ यामध्ये आपण मिक्स करत आहोत आणि आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। बघू शकता आपण जे आता गोबी मंचुरियनचं पीठ तयार झालेलं आहे। तर आता आपण बघू शकता मंचुरियनचं पीठ जे आता पूर्णपणे आपण आता मिक्स केलेलं आहे, त्याचा पूर्ण एकजीव केलेला आहे आणि ते आता आपण मंचुरियन आता तळून घेणार आहोत। तर आता आपण तळण्याची रेसिपी दाखवणार आहोत मित्रांनो। तर आपण आता या ठिकाणी मंचुरियन तळण्यासाठी आपण तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे। बघू शकता आपण या ठिकाणी तेल आता इकडं गरम होत आहे। तर आपलं तेल इकडं आता गरम झालेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी मंचुरियन आता आपण तेलामध्ये तळून घेत आहोत। तर फायनली आपले जे मंचुरियन आहे आपले आता तळणं चालू आहे। आपले मंचुरियन तयार होत आहे। बघू शकता आपण आपला घरगुती व्यवसाय आपण चालू केलेला आहे मित्रांनो। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। आता आपण घरगुती उद्योग सुरू केलेला आहे मंचुरियन, त्याच्यानंतर वडापाव आणि त्याच्यानंतर आपले इडली, वडा, सांबार असे वेगवेगळे पदार्थ आपण तयार करणार आहोत। तर आता सध्या आपले मंचुरियन तयार होत आहेत। बघू शकता आपण या ठिकाणी आमच्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा। आणि बघू शकता आपण तेल असं गरम झालेलं आहे आणि आपल्याला मंचुरियन त्यामध्ये आपण तळून घेत आहोत। तर बघू शकता मित्रांनो, फायनली आपले मंचुरियन तयार झालेले आहे। तर या मित्रांनो, या आणि खा, यावंच लागतंय, खावंच लागतंय। तर फायनली आपले मंचुरियन तयार झाले आणि बघू शकता आपण या ठिकाणी आपले मंचुरियन तयार झालेले आहे। गृह उद्योगाला सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो। तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये।